आई सावे थांबा. मायानंतर तर काय चाललंय समजा ते कळू दे आधी. बोला हो येवाई, बोला की. गप का बसलाय? कशा पायी चाललंय समजा ये. शेणा चिखलात न्याय लागली माझी पोर. लोक थुकत्यात अंगावर. मी हा काय बोलू देवा. तुम्ही एकदा तुमच्या लेकीला विचारा. आता आमचा काय बी दोष नाही व. दोष नाही? औरागात फुटले तिच्या अंगाला आणि तुमचा दोष नाही म्हणताय. तुम्ही तरी ध्यान द्यायला पाहिजे होतं का नाही अक्का? आम्ही सांगणारच होतो. कवा कवा सांगणार होता? आम्ही मेल्याव का लेख मेल्याव? अहो असं काय वंगाळ बोलताय तुम्ही? दादा आणि सासूबाईनं लई विरोध केला होता. तू सारवासारव करू नको पोरी. सावी, सावी, अंगावरच्या कपड्यानिशी निघायचं आता. या घरातला शेर संपला तुझा. माळ्याचं घर नाहीये, कसायाचं आहे. कसाई हाय ते कसाई. लेक दावणीला बांधल्या माझी. कवा कापून खातील सांगता याचं नाही. आणि आशेच्या आशेत चलसावी. कपाळीचं कुकू पुसून. चौथा लोक म्हणून सांभाळीन मी तुला. अहो काय बोलताय हे? अहो पाटील जरा शांत व्हा. म्या काय म्हणते ते तरी ऐका. कान फुटल्यात माझं सगुना का? नाही ऐकू येत मला आता. पाटील, अहो टाळी एका हाताने वाजत नाही. टाळीचा दृष्टांत तुम्ही देऊच नका येवाई. एवढं सगळं रामायण महाभारत घडलं इथं. एका शब्दाचा सांगावा धाडला नाही तुम्ही नाही गावला. पोटाला पोर नाही तुमच्या. लेकीच्या आईबाचं काळीच कसं पिळवटतंय, कसं तुटतंय तुम्हाला काय कळायचं? म्या काय म्हणते, तात्यासाहेब येतालच आता. कसं येत्याल? शेणकाला खाऊन का धडक्या अंगानं? त्यांनी राहायचं सवन आणि शेणकाला माझ्या पोरीच्या नशिबात. तुम्ही बोला मग. मी सांगून दमलो. ज्योती काय माझं ऐकत नाही. आणि सुनबाई ज्योतीशिवाय दुसऱ्या कुणाचं ऐकत नाही. शेवटी वाईटपणा कुणाला? मला, त्या घराला. हे बघा मी आल्यापासून बोलतो, पण एकदा तुमच्या लेकीला विचारा की. म्हणजे ती आमच्या मोर काही बोलायची नाही. इनबाई तिला खोलीत न्या आणि विचारा. म्हणजे मग तुम्हाला कळत काय खरं आहे आणि काय खोटं ते. सावी